तर मंडळी, तुम्ही जर कोकणामध्ये राहत असाल किंवा कोकणामध्ये गेले असाल तर तुम्हाला राखणदार हा प्रकार माहिती असेल आणि राखणदारबद्दल बऱ्याच कहाण्या ऐकल्या असतील। पण आता नेमकाच एक पिक्चर लॉन्च झाला आहे, म्हणजे एक पिक्चर रिलीज झाला आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये आणि त्या पिक्चरचं नाव आहे दशावतार। त्या दशावतारामध्ये राखणदार याच्याबद्दल थोडं आहे, म्हणजे थोडं काय सगळंच आहे आणि तेच आपण आज आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून या स्टोरीच्या माध्यमातून जाणून घेऊयात की नेमकं दशावतार पिक्चर हा आहे कसा आणि या दशावतार पिक्चरामध्ये नेमकं आहे काय। बघा, जो दशावतार पिक्चर आहे या पिक्चराचं जे नाव आहे दशावतार, या पिक्चरामध्ये एक नाटक असते ज्या नाटकामध्ये देवाचे 10 अवतार असतात आणि त्याच अवतारावरून या पिक्चरचं नाव ठेवण्यात आलं दशावतार। कोकणामध्ये एक छोटंसं गाव असते, ज्या गावामध्ये राहणारा एक माणूस असतो ज्याचं नाव असतो बबुली। आता तो जो बबुली आहे तो लहानपणापासून, म्हणजे जसं त्याला समजायला लागतं तेव्हापासून तो या नाटकामध्ये काम करत असतो आणि त्याचा परफॉर्मन्स, त्याची ॲक्टिंग एवढी चांगली असते की गावामधल्या प्रत्येक माणसाला त्याची ॲक्टिंग आवडते। जसं आता नाही का गौतमी पाटलीचा डान्स सगळ्यांना आवडतो, तशा प्रकारचं या बबुली नावाच्या माणसाचं जे नाटक आहे, जे परफॉर्मन्स आहे तो गावातल्या प्रत्येक माणसाला आवडतो। आता जो बबुली आहे तो नाटक करता करता एवढा मोठा होतो, पण त्याचा नाटक करण्याचा जो छंद आहे तो कधी सुटतच नाही। या मूवीमध्ये बबुली जो आहे तो डायरेक्टली 60, 65, 70 वर्षाचा एक म्हातारा माणूस दाखवलेला आहे। त्याला एक मुलगा असतो ज्याचं नाव माधव असं असतं आणि बबुलीची जी बायको असती ती खूप अगोदर वारलेली असते, म्हणून बबुलीच्या घरामध्ये माधव आणि बबुली हे दोघं जण असतात। जो माधव असतो त्याचं वय 20 ते 25 किंवा 25 ते 30 वर्षाच्या मध्यमामध्ये असेल। त्याचं लग्न वगैरे झालेलं नव्हतं। त्या गावामध्ये त्याची एक प्रियसी होती जिचं नाव वंदना असं होतं, माधवची प्रियसी, पण हे बबुलीला माहीत नव्हतं। आता जो बबुली आहे त्याला नाटकाचा फार मोठा छंद होता। 60-70 वर्षाचा तो म्हातारा होता आणि त्याचे जे शरीर आहे ते कमजोरही होत होतं। आता त्याचे डोळे ना फार कमजोर झाले होते आणि नाटकामध्ये काम करून करून त्याचे डोळ्यावर जे लाईटांचा रिफ्लेक्ट असतो तो पडून पडून त्याची नजर अजूनच कमी झालेली असते। त्यामुळं बबुलीला डॉक्टर असे म्हणतात की तुम्ही नाटकामध्ये काम करणं सोडून द्या, पण बबुली म्हणते की नाही, मला नाटकामध्ये कामच करायचं। म्हणजे एक माणसाला बघा नाद असतो आणि तो नाद एवढा भयानक असतो की काही जरी झालं ना तरी तो नाद सोडायचाच नाही, तसं बबुलीचं काम असतं। बबुली हा एक असा माणूस असतो की ज्याला देवाच्या सानिध्यामध्ये राहायला फार जास्त आवडतं आणि जे हे दशावतारामध्ये 10 अवतार याचं नाटक जो हा बबुली करतो, या नाटकाच्या माध्यमातून बबुलीला असं वाटतं की माझ्या शरीराच्या काळजापासून माझ्या आत्म्यापर्यंत जे कनेक्शन आहे ना ते बनलेलं आहे आणि त्याला असं वाटतं की या नाटकाच्या माध्यमातून जो देव आहे तो नेहमी माझ्या पाठीशी उभा राहतो। आणि बबुलीच्या पूर्ण परिवारामध्ये, पूर्ण खानदानामध्ये एक परंपरा होती की प्रत्येक अमावस्येला, प्रत्येक कार्यक्रमाच्या अगोदर गावाच्या जवळ असलेल्या जंगलामध्ये एक राखणदार होता ज्याचं नाव काटलोबा असं होतं। तिथं जाऊन बबुली नेहमी दिवा लावायचा, म्हणजे त्याच्या खानदानामधला प्रत्येक माणूस असं करायचा आणि यावेळेस बबुलीसुद्धा तिथं जायचा आणि दिवा लावायचा आणि मग नाटकाला जायचा। रात्री बेरात्री तिथं जाऊन दिवा लावायचा, अमावस्याची रात्र असो, पौर्णिमेची रात्र असो किंवा कुठलंही असो। आणि जे काटलोबाचं स्थान होतं ते बरोबर जंगलाच्या मधोमध होतं। आता कोकणामध्ये म्हणल्याच्या नंतर काय, तिकडचं निसर्गमय वातावरण बापरे खूप 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 छान असतं। तर बबुलीची ही रुटीन होती आणि बबुलीला डॉक्टरने सांगितलं होतं की बाबा तुमचे डोळे आता म्हातारे झालेले आहेत, तर तुम्ही नाटकामध्ये काम करू नका आणि जर तुम्ही नाटकामध्ये काम केलंच तर तुमची नजर खूप अगोदरच झाल्या जाईल। आता ही गोष्ट जेव्हा बबुलीचा मुलगा माधव ऐकतो त्यावेळेस माधव बबुलीला म्हणतो की बाबा तुम्ही नाटकामध्ये काम करू नका, तुम्ही जर नाटकामध्ये काम करसाल तर बघा माझ्या एवढं वाईट नाही आहे। आता माधवने कित्येक वेळा प्रयत्न केले बबुलीला की नाटकामध्ये काम न करण्यासाठी, तरी पण बबुली छत फाळून जायचा, म्हणजे छतावरचे जे आपल्या खापर असतात ना ते काढून जायचा, पण नाटकामध्ये तो काम करायचा। यावेळेस माधवला कळालं की काही जरी झालं तरी पण आपण आपल्या बाबाला रोखू शकत नाही नाटकामध्ये काम करण्यासाठी। मग एका दिवशी जो बबुली आहे तो त्याच्या मुलाला म्हणला की बाबा ज्या दिवशी तुला नोकरी लागेल त्या दिवशी मी नाटक सोडून देईल। आता माधव म्हणला असं का म्हणताय तुम्ही? मग तेव्हा बबुली त्याला म्हणले की बघ तुला नोकरी नाही आहे आणि तू अशी कशी सेवा करणार,
जे रोज मजुरी कमावतोस ती कमावणार आणि माझी सेवा करणार, किती थकून जाशील रे. एक चांगली आरामदायक नोकरी कर आणि नोकरी केल्याच्या नंतर मग मी माझं काम सोडून देईल आणि घरी निवांत बसेल. आता माधव म्हणला की रोज मजुरी करतोय ना, त्याच्यावर धकत नाही का. बबुली म्हणला की तुला एवढं शिकवलं आहे, तुला एवढं शिकून मोठं केलं आहे काय याच्यासाठी की तू रोज मजुरी करशील म्हणून. नाही, तुझ्यावर मी ओझं बनून नाही राहणार. तर मग माधव थोडा टेन्शनमध्ये आला आणि माधवला वाटलं की यार नोकरी तर आता शोधायलाच पाहिजे. पण बबुलीचं एक म्हणणंही होतं की माधव तू गाव सोडून जाऊ नको, गावाच्या जवळपास कुठेतरी नोकरी बघ. आणि जे माधवची गर्लफ्रेंड होती जिचं नाव वंदना असं होतं, वंदनाला सुद्धा माधव म्हणला होता की ज्यावेळेस माझी नोकरी लागेल त्यावेळेस मी तुझ्या घरी येईल तुझा हात मागण्यासाठी. तर मग बबुलीच्या आणि माधवच्या डोक्यामध्ये एक प्लॅन आला की आपल्या गावामधला जो सरपंच आहे त्याचे कॉन्टॅक्ट ना एक मोठ्या याच्यापाशी आहेत, म्हणजे मोठ्या शेठपाशी आहेत, मोठ्या उद्योगपतीपाशी आहेत. तर तिथं जाऊन जर समजा त्याला आपण नोकरी मागितली तर नोकरी भेटू शकते. नोकरी भेटल्याच्या नंतर मग तू जे म्हणसोल ते मी कर देईल. पण आता बबुलीला माहीत होतं की नॉर्मली असं कोणी नोकरी देत नाही आणि नोकरी नाही भेटल्यामुळं मग बबुलीला माहीत होते की आपलं नाटक बंद होणार नाही. मग त्यावेळेस बबुली आणि माधव त्या सरपंचासोबत त्या मोठ्या उद्योगपत्यापाशी गेले. तिथे गेल्याच्या नंतर त्याला म्हणले की नोकरी पाहिजे म्हणून. पण तो उद्योगपती म्हणला की हां तुला नोकरी भेटेल, पण तुला नोकरी करावं लागेल या खदानीमध्ये, इथं थोडी देखरेख करावं लागेल तुला आणि ते ऑफिसचं काम थोडंसं सांभाळावं लागेल. मग तेव्हा जो बबुली आहे त्याच्या डोक्यामध्ये थोडं विचित्र प्रकार आला आणि तो माधवला म्हणायला लागला की माधव इथं काम करणं बरोबर नाही आहे. तुला जर दुसऱ्या कोणा जागेवर काम दिलं ना तर ती चांगलं. खदानीचं काम चांगलं नसतं. कसं असतं, लोकांच्या जे लोक जमिनी घेतात, लोकांना मारतात, लोकांना त्रास देतात, जमिनी फोडतात, हे काय व्यवस्थितशीर काम नाही आहे. तर तू हे काम करू नको. त्यावर माधव म्हणला की बाबा मला जेव्हा वाटलं की हे काम थोडं चुकीचं होतं, थोडंसं चुकीच्या मार्गावर जातं, त्यावेळेस मी काम करणार नाही. आणि तेव्हा तर मला कळतंच ना, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मला नोकरी लागते तर लागू द्या, मला येते मला करू द्या. माधव तिथं जॉईन होतो. जॉईन झाल्याच्या नंतर जो माधव आहे तो बबुलीला म्हणतो की तुम्ही जे वचन दिलं होतं ते आता तुम्ही निभवा. पण त्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट करावं लागेल. दशावताराचं नाटक जेव्हा चालू असेल त्या नाटकामध्ये तुम्हाला एक आखरीचा रोल करावा लागेल आणि तो आखरीचा रोल म्हणजे हनुमानाचा. तो एकदा रोल झाला की त्याच्यानंतर तुम्ही निवांत बसून घरी आपलं काम करायचं. आता सगळं काही सुरळीत होतं. माधवच्या मनासारखं चालू लागलं, बबुलीच्या मनासारखं चालू लागलं, गावकऱ्यांच्या मनासारखं सगळं चालू लागलं. म्हणजे सगळं काही सुरळीत होतं. असं काहीच नव्हतं की काही झालं नाही म्हणून. पण कसं असतं ना, कधी कधी माणसाच्या आयुष्यामध्ये जर काही गोष्टी चांगल्या होत असतील तर त्याच्या पाठीमागं खूप मोठं वाईट पण होत असतं. तर तसं इथं होणार होतं. एका दिवशी जो माधव आहे तो कोकणाच्या रस्त्याने आपल्या ऑफिसकडे जात होता. आता त्याचा जो रस्ता होता तो त्या काटलोबाच्या देवाच्या जवळून होता. तिथं जसं तो आला काटलोबाच्या देवाजवळ, तिथं पाहिलं तर तिथं त्याच्या मायनिंगचे जे लोक आहेत ते थोडेसे बसलेले होते आणि त्यांच्या हातामध्ये दारूच्या ते बार होते. ते दारूचे बार त्या तिथं जागेवर ठोकू लागले. माधवला विचित्र वाटलं. माधव तिथून पळत ऑफिसमध्ये आला. ऑफिसमध्ये आल्याच्या नंतर सगळ्या फाईली चेक केल्या आणि त्याच्यामध्ये माधवला एक फाईल दिसली. आणि त्या फाईलमध्ये असं होतं की तो जो प्रोजेक्ट आहे तो आत्तापर्यंत सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे काटलोबाच्या देवाजवळचा. आणि ती तिथली जमीन या सेटला पाहिजे होती आणि तिथं ते ब्लास्टिंग करणार होते. पण तिथं होतं यांचं पूर्वजांचं देव म्हणजे काटलोबा, त्या जंगलाचा राखणदार, त्या गावाचा राखणदार. आणि हे थोडंसं माधवला चुकीचं वाटलं. त्यामुळे जो माधव आहे तो घाईवरला आणि त्याचे खटाखट फोटो काढले. तेवढ्यात त्या शेठचा माणूस बघतो त्याला फोटो काढताना. त्याला वाटतं की आत्ता भांडं उघडं पडतं. तो त्याच्या शेठला फोन करतो की बाबा असं आहे. तर त्याचा सेठ म्हणतो की यांना मारून टाका. आता याने फोटो वगैरे सगळे काढून हा गावच्या सरपंचापाशी जातो आणि त्या सरपंचाला म्हणतो की आपल्या गावच्या बाहेर जे जंगल आहे, जे जंगलामध्ये काटलोबाचं देव आहे, तिथल्या जागेवर काहीतरी मायनिंगचं काम करणार आहेत. तर ती त्यांना थांबवा, हे चुकीचं आहे. आपल्या देवाचा म्हणजे आपल्या गावाचा तो राखणदार आहे, आपला देव आहे तो. तर जो सरपंच आहे तो मला ठीक आहे आपण बघूयात. पण माधवला माहिती नव्हतं की जो सरपंच आहे तो सुद्धा त्या मोठ्या उद्योगपतीसोबत मिसळलेला आहे. मग माधवला तो सरपंच आणि दुसरे 2-4 लोक मिळून जिवंत मारतात. आता मारल्याच्या नंतर त्याचं जे मृतदेह आहे ते फासावर वरील लटकवलं जातं की बाबा लोकांना असं वाटावं की माधवनं आत्महत्या केली. एक लेटर लिहिलं जातं. त्या लेटरमध्ये असं दाखवलं जातं की या गावामधल्या ज्या लाईफला कंटाळून, पैशाला कंटाळून मी आत्महत्या करतोय. पण माधवच्या वडिलाला माहिती होतं, माधवच्या गर्लफ्रेंडला माहिती होतं की माधव फार खुश होता, त्याला जे पाहिजे होतं ते सगळं काही त्याला भेटलं होतं. मग माधव असा अचानक आत्महत्या करेल तरी कसा.
मग त्याचे वडील नेहमी म्हणत होते की माधव आत्महत्या करू शकत नाही, आत्महत्या करू शकत नाही, हे खोटं आहे, खोटं आहे. पण जे आजूबाजूचे लोक म्हणत होते, जे पोलीसवाले होते, ते त्यांना सांगत होते की तुमच्या मुलाने लेटर लिहिले, त्या लेटरमध्ये सांगितले की या गावामधलं जीवन मला पाहिजेत नाही आहे, मला असं जगायचं नाही आहे, मी माझ्या जीवनाला कंटाळून आत्महत्या करतो आहे. आणि त्याची स्वतःची सहीसुद्धा खाली आहे. माधवचे वडील बबुली म्हणतात की मला ते लेटर दाखवा, पण ते लोक म्हणतात की आता आम्ही ते लेटर तालुक्याला कोर्टात पाठवलं आहे आणि आताच ते जी केस आहे ती पूर्णपणे बंद होणार आहे. मग जबरदस्ती याचा अंगठा घेतात आणि ती केस क्लोज करून टाकतात. आता क्लोज केस केल्याच्या नंतर जी माधवची गर्लफ्रेंड वंदना आहे ती एकदा बबुलीपाशी येते, म्हणजे माधवच्या वडिलापाशी येते आणि त्यांना म्हणते की माधवला मारले गेले, माधवने आत्महत्या केली नाही आहे, कारण की तो आत्महत्या करू शकत नाही. मग बबुली म्हणते तू असं कसं म्हणू शकतेस. मग त्यावेळेस जी माधवची गर्लफ्रेंड वंदना आहे ती म्हणते की मी जेव्हा माधवला फोन केला होता, कारण की ज्या दिवशी हे सगळं झालं होतं त्या दिवशी संध्याकाळी आम्ही दोघंही आमच्या लग्नाबद्दल तुम्हाला बोलणार होतो, पण याच वेळेमध्ये माधव थोडा टेन्शनमध्ये दिसला आणि थोडा विचित्र पद्धतीने तो बोलत होता. मला असं वाटलं की काहीतरी अडचण आहे, त्याच्यानंतर माधवने असं केलं. मग असं म्हणल्याच्या नंतर बबुलीला अजून डाऊट आला की हां 100% माझ्या लेकराला मारलेला आहे. मग जो बबुली आहे तो पोलीसवाल्यांपाशी जातो, त्यांना म्हणतो की माधवला मारलेले, आत्महत्या केलेली नाही आहे. तर पोलीस म्हणतात की तुम्ही एखादा असं सबूत आणा आणि मग तुम्ही सिद्ध करा, मग आपण कोण मारले त्याला आपण सजा देऊयात. मग जो बबुली आहे तो एखादं प्रूफ भेटल या आशेने माधवला जिथं मारून फासावर लटकवलेलं होतं त्या जाग्यावर नेहमी जाऊ बसायचा, रोज जाऊन बसायचा, रोज बघायचा, रोज जाऊन बघायचा, रोज बघायचा. आता पोलिसांना माधवचा मोबाईल सापडलेला नव्हता, कारण की माधवचा मोबाईल थोडा दूर पडलेला होता. कदाचित माधवने त्या मोबाईलला थोडंसं दूर टाकून दिलं असेल. मग तो जो बबुली आहे तो त्या जागेवर जाऊन बसला एका दिवशी आणि जणू साक्षात देवानेच त्याला तो मोबाईल दाखवला. एक भुंगा असतो फिरतो असा त्या जंगलामध्ये, चमका किडा, आणि तो त्या मोबाईलवर जाऊन बसतो. हा तो मोबाईल उचलतो आणि घरी येतो. माधवच्या प्रियसीला बोलवतो, तिला म्हणतो की मोबाईलमध्ये काय बघ. ती जेव्हा तो मोबाईल उघडते आणि बघते त्यावेळेस माधवने एक SMS तिच्या प्रियसीला केलेला असतो, पण तो SMS तिच्यापर्यंत जात नाही कारण की नेटवर्क नसतं. आणि तो SMS असा असतो, आणि तो SMS व्हॉईस SMS असतो. तो असा असतो की वंदना हे सगळेजण आपल्या काटलोबाच्या मंदिरापासलं जे स्थान आहे ते उडवण्याच्या मार्गावर आहेत आणि मला हे माहीत झालं आहे आणि मी विरोध केला आहे, त्याच्यामुळे हे सगळेजण मला मारत आहेत. कदाचित मी जिवंत वाचणार नाही, माझा जीव जाऊ शकतो. एवढं बोलून त्याच्यामध्ये त्याची व्हॉईस रेकॉर्डिंग ऑफ झाली. मग हे समजल्याच्या नंतर माधवच्या वडिलांना कन्फर्म कळलं की आता लेकराला 100% मारलेलंच आहे, कारण की लेकरू तर खोटं बोलत नाही ना. तो पोलीसवाल्यांपाशी जातून तो मोबाईल देतो आणि त्यांना म्हणतो की आता सजा द्या. पण याला माहिती नसतं की पोलीसवालेसुद्धा त्या उद्योगपतीसोबत मिसळलेले आहेत. मग पोलीसवाले त्या उद्योगपतीला सांगतात, उद्योगपती गावच्या सरपंचाला सांगतो आणि आजूबाजूच्या सगळ्या लोकांना सांगतो की ज्या लोकांनी याच्या लेकराला मारलेलं आहे. मग ते सगळेजण मिळून परत माधवच्या वडिलाला बबुलीला मारतात, पण बबुलीला त्या जागेवर नेऊन मारतात जिथं काटलोबाचं मंदिर असतं, म्हणजे काटलोबाचं देव असतं तिथं, त्या जागेवर नेऊन मारतात. कारण की काय, यांना असं वाटतं की लय काटलोबा करताय तुम्ही, याच देवापाशी तुला मारतो, बघतो कोण वाचवते ते. याला जीव मारतात. जीव मारल्याच्या नंतर याचं जे मृतदेह आहे ते तिथंच पडू देतात. या सगळ्यांना वाटतं की तो मेला आहे. 10-12 दिवस निवांत जातात आणि 10-12 दिवसाच्या नंतर अचानक हे जे लोक होते याला कुणीतरी मारतं, म्हणजे तो काटलोबा देव मारतो यांना. ज्या गावामध्ये एक नाटक होतं तर दशावतार, त्या दशावतारामध्ये जितके पण देवांचं नाटक होतं, अवतार होते, ते सगळे अवतार तो काटलोबा घेत होता आणि प्रत्येकाला जीव मारत होता. बघता बघता त्यांनी सगळ्याला मारलं आणि नंतर समजलं की ते दुसरं कुणी नाही, ते बबुली होता. बबुली मेलाच नव्हता आणि देवाच्या कृपेने बबुलीने या सगळ्यांना मारलं आहे. आणि हे सगळं जे गूढ आहे हे एक पोलीसवाला तिथं येतो जो की इमानदार असतो आणि तो त्या उद्योगपतीला सुद्धा घेऊन येतो की बाबा हे त्यानं केलेलं आहे आणि त्याचा मुलगा मारला आहे म्हणून केलेला आहे. पण या सगळ्या याच्यामध्ये बबुली त्या उद्योगपतीचा जो मुलगा आहे त्याला किडनॅप करतो. याला असं वाटतं की जसं माझ्या मुलाचा मृत्यू झाला माझ्या डोळ्यासमोर, मला त्रास झाला, तसं त्या उद्योगपतीला सुद्धा त्रास व्हायला पाहिजे. मग जिथं त्या उद्योगपतीच्या मुलाला किडनॅप करून ठेवलं होतं तिथं ते पोलिसही पोहोचतात, तो उद्योगपतीही पोहोचतो आणि तिथं त्याला मारण्याच्या ऐवजी बबुली त्याच्या मुलाला सोडतो आणि त्याला म्हणतो की मी एक बाप आहे आणि मी समजू शकतो बापाचं दुःख काय आहे. पण त्या वेळेला सुद्धा तो उद्योगपती इतका निर्दयी होता की त्याने स्वतःची बंदूक काढली आणि बबुलीच्या पोटामध्ये गोळी मारली.
तो तिथं खाली पडला, पण बंदुकीच्या आवाजाने आजूबाजूचे जितके पण गाववाले होते ते सगळेजण तिथं जमा झाले आणि बबुलीच्या अवस्था जी पाहिली आणि तिचे उद्योगपती आहे त्याला सगळ्या गावकऱ्यांनी घेरून मारून टाकलं. उद्योगपती त्या पोलीसवाल्याला म्हणत होते की वाचव मला, तुझ्या समोर होते. तर तो पोलीसवालाही म्हणला की जनतेसमोर मी काय करू शकत नाही. आणि तो तिथं मेला आणि बबुलीच्या पोटामध्ये गोळी लागल्यामुळं बबुलीही त्या काटलोबाच्या देवाजवळ येऊन वारला. तर दशावतार जी मूवी आहे, या दशावतार मूवीमध्ये हा सगळी स्टोरी आहे जी मी तुम्हाला आता सांगितली आहे. पण ही स्टोरी मला सांगता आली किंवा न सांगता आली याचा मी सांगू शकत नाही. पण बघूयात